आपल्याला पाहायचं आहे प्रात्यक्षिक उदाहरणे. कोणते उदाहरणे? नंबर 1 वाचतोय बघा. विजय लिमिटेडने 15 लाख रुपयाचे, काय म्हणते, 15 लाख रुपयाचे अधिकृत भांडवल प्रतिभाग ₹10 प्रमाणे 1,50,000 समभागामध्ये विभाजित करून, किती भाग विभाजित केले? 1,50,000 समभाग. हा चॉकलेट काळजी घ्या, HMPV झाला तर मरते म्हणते लवकर, दम गुटू गुटू मरते म्हणते. हा ना, तर तुम्ही मरू नका पेपर झाल्याशिवाय. हा लक्ष द्या, पहिले पेपर द्यायचे मग मराचं. विजय लिमिटेडने 15 लाख रुपयाचे अधिकृत भांडवल प्रतिभाग ₹10 प्रमाणे 1,50,000 समभागामध्ये विभाजित करून कंपनीची नोंदणी केली म्हणते. कंपनीने प्रतिभाग ₹10 चा ₹2 प्रव्याजीसह 1,00,000 भागाचे निर्गमन केले. कंपनीकडे किती भाग आहे? 1,50,000 समभाग आहे. किती रुपये मूल्याचे? ₹10 मूल्याचे. म्हणजे कंपनीकडे 15 लाख रुपयाचे भांडवल आहे. किती रुपयाचे? 15 लाख रुपये. ₹10 मूल्याप्रमाणे किती भाग आहे? 1,50,000 भाग. तर कंपनीनं काय केलं? ₹10चा ₹2 प्रव्याजीसह 1,00,000 भागाचे निर्गमन केले. म्हणजे 1,00,000 भाग विक्रीला काढले. निर्गमन केले म्हणजे विक्रीला काढले. कंपनीला 80,000 भागासाठी अर्ज आले. अर्ज किती आले? विकायला किती काढले? विकायला काढले 1,00,000, पण अर्ज 80,000 आले. म्हणजे अर्ज कमी आले ना, कमी आले तर मग कमीवालेच घ्यायचे. आणि त्या सर्व भागाचे आवंटन करण्यात आले. कंपनीला खालीलप्रमाणे प्रतिभाग राशी प्राप्त होणार आहे. अर्जासोबत 3, आवंटनावर 4 प्रव्याजीसह आणि प्रथम याचनेवर 3. किती होते मग? 4 आणि 3 7 आणि 3 10. मग प्रव्याजी कुठे आहे? संचालकांनी अंतिम याचना केली नाही. अंतिम याचनेचे ₹2 असन मग, म्हणजे अंतिम याचना केली नाही म्हणते ना, अंतिम याचना केली नाही. पुढे जाऊ. 500 भाग धारण करणारा एक भागधारक कुठं होता आपण? 500 भाग धारण करणारा एक भागधारक ज्यांनी प्रथम याचनेची राशी भरली नाही, तो सोडून सर्व येणे राशी प्राप्त झाली. कंपनीचे ताळेबंदामध्ये अधिकृत भांडवल, निर्गमित भांडवल, अभिदत्त भांडवल, याचित म्हणजे मागणी केलेले भांडवल, परिदत्त म्हणजे वसूल झालेले भांडवल, थकीत मागणी आणि भाग प्रव्याजी संबंधी रकमेच्या नोंदी करा, दर्शवा. काय म्हणते? रोजकीर्द नोंदी नाही करायच्या बे. काय करायचं आहे? कंपनीच्या ताळेबंदामध्ये अधिकृत भांडवल, निर्गमित भांडवल, अभिदत्त भांडवल, याचित भांडवल, परिदत्त भांडवल आणि थकीत मागणी आणि भाग प्रव्याजी संबंधीच्या रकमेच्या नोंदी करा. बघा मग सोपंच आहे, काही कठीण नाही आहे. नवीन पेज घेऊ आपण. उदाहरण नंबर 1, प्रात्यक्षिक मधलं उदाहरण नंबर 1. ताळेबंदामध्ये दर्शवा म्हणते ना, तर आपण काय करू? विजय लिमिटेडच्या पुस्तकात, विजय लिमिटेडच्या पुस्तकात ताळेबंद दिनांक डॅश 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 रोजीचा. ताळेबंदात किती कॉलम असते?
4 कॉलम असते. कोणते 4 कॉलम असते ताळेबंदामध्ये? हां, व्हेरी गुड. परंतु आपल्याला त्यांनी काय सांगितलंय? आपल्याला काय सांगितलंय त्यांनी? फक्त भांडवल दाखवायचे आहे. काय दाखवायचे आहे? फक्त भांडवल. त्याच्यामुळे आपण काय करू? देयता रक्कम संपत्ती रक्कम. ठीक आहे. आता ताळेबंद असला कोणताही, तर ताळेबंदामध्ये सर्वात पहिले आपण दाखवतो, त्यांनी सिक्वेन्सेस दिली आहे तसेच दाखवतो. त्यांनी स्वतःच दिलाय. काय दिलाय? पहिले अधिकृत भांडवल. तर आपण इथे लिहू अधिकृत भाग भांडवल किंवा अधिकृत भांडवल असं म्हणू आपण. अधिकृत भांडवल. आता अधिकृत भांडवल पहा, उदाहरणात दिलाय वर पहा. विजय लिमिटेडने किती? 15 लाख रुपयाचे अधिकृत भांडवल. किती लाख रुपयाचे? 15 लाख रुपयाचे अधिकृत भांडवल आहे. याला 2 लाईन देऊन काय करायचं? क्लोज. काय करायचं? 2 लाईन देऊन क्लोज. 15 लाख रुपये आहे. ते कसे? प्रतिभाग रुपये 10 प्रमाणे 1,50,000 समभाग. तर आपण इथे लिहू 1,50,000 समभाग रुपये 10 प्रतिभाग. रुपये 10 प्रतिभाग असे अधिकृत भाग भांडवल किती आहे? 15 लाख. 1,50,000 समभाग आहे, 10 रुपये प्रतिभाग प्रमाणे. त्यानं उलट दिलाय. त्यांनी कसं म्हटलंय? 10 रुपये प्रमाणे प्रतिभाग रुपये 10 प्रमाणे 1,50,000 भाग. तर 1,50,000 गुणिले 10 केले तर बरोबर 15 लाख होतात. अधिकृत भांडवल झालं. त्याच्यानंतर कोणतं भांडवल म्हणते तो? निर्गमित भांडवल. निर्गमित म्हणजे विक्रीला काढलेले. निर्गमित म्हणजे विक्रीला काढलेले. आपण लिहू निर्गमित भांडवल. निर्गमित भांडवल. आता पहा, उदाहरणात पहा, विक्रीला काढलेले किती आहे पहा. काय म्हणते तो वर पहा. काय म्हणते? कंपनीने प्रतिभाग रुपये 10चा रुपये 2 प्रव्याजीसह 1,00,000 भागाचे निर्गमन केले. 1,00,000 भागाचे काय केले? निर्गमन. मग 1,00,000 भाग निर्गमन केले तर आपण लिहू 1,00,000 भाग रुपये 10 प्रतिभाग. रुपये 10 प्रतिभाग किती होते मग? 1,00,000 गुणिले 10, 10 लाख होईल ना. हा, 1,00,000 गुणिले 10, 10 लाख. हे झाले निर्गमित. यालाही 2 लाईन देऊन क्लोज करायचं. फक्त आपल्याला शेवटचं भांडवल ठेवायचं, बाकी सगळे क्लोज करायचे आहे 2 लाईन देऊन. पुढे जाऊ. त्याच्यानंतर निर्गमित नंतर आहे अभिदत्त भांडवल. अभिदत्त म्हणजे सबस्क्राइब्ड. सबस्क्राइब म्हणजे विकलेले. सबस्क्राइब म्हणजे विकलेले. मग किती भाग विकले पहा. काय म्हणतो आपण त्याला? अभिदत्त भांडवल. कोणतं भांडवल? अभिदत्त भांडवल. अभिदत्त भांडवल म्हणजे विकलेले भांडवल. आता विकलेले पहा. अभिदत्त भांडवल 1,00,000 भागाचे निर्गमन केले. कंपनीला किती भागासाठी अर्ज आले? 80,000. म्हणजे 80,000च भाग विकले का नाही. मग 80,000 भाग रुपये 10 प्रतिभाग किती झाले मग? 80,000 गुणिले 10, 8 लाख. 8 लाख. ठीक आहे. यालाही 2 लाईन देऊन क्लोज करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, नंतर काय आहे? याचित भांडवल. याचित भांडवल जे आहे ते एवढेच राहील ना. याचित भांडवल म्हणजे मागणी केलेले. याचित भांडवल म्हणजे मागणी केलेले. आता मला सांगा किती भाग होते तुमच्याजवळ? 1,50,000. 10 रुपये मूल्याचे. तुम्ही किती भाग विकायला काढले? 1,00,000. किती अर्ज आले? 80,000. 80,000 भागाचे 10 रुपयानं तुम्ही भाग विकल्या गेले. मग जेवढे भाग विकले गेले तेवढे पैसे मागा ना तुम्ही. याचित म्हणजे मागणी केलेली ना. किती मागणी करा तुम्ही? 8 लाखच. म्हणजे 80,000 भाग रुपये 10 प्रतिभाग प्रमाणेच मागणी करा ना. म्हणजे हे झाले
मागणी केलेले किती 8 लाख झालं. यालाही क्लोज करायचं. याचे झाले. त्याच्यानंतर पहा याच्यात नंतर आहे परिदत्त म्हणजे वसूल झालेले भांडवल. परिदत्त म्हणजेच वसूल भांडवल. आता वसूल जे भांडवल असते ना ते कसं लिहायचं पहा. वसूल म्हणजे किती वसूल झाले. ठीक आहे. आता मागणी किती भांडवल केले 8 लाख. इथं लिहू आपण किती मागणी केले 8 लाख. मधून मायनस करायचं. मधून मायनस करायचं थकीत. काय मायनस करायचं थकीत हप्ता. कोणता हप्ता. अरे सॉरी यार आपलं चुकलं थोडं. नाही चुकलं आपलं. काय चुकलं सांगतो. आपण एका गोष्टीवर लक्ष नाही दिलं. कोणत्या माहिती आहे का. संचालकांनी अंतिम याचना केली नाही म्हणजे मागणी केली नाही. तर हे जे याचितवाला आहे ना हे चुकलं आपलं. अंतिम याचना केली नाही म्हणते ना. हॅलो. तर हे जे याचित आहे की नाही आपलं याचित हे चुकलं. कसं पहा सांगतो मी तुम्हाला. याचित म्हणजे मागणी केलेले. याचित म्हणजे मागणी केलेले. पहा ना त्यांनी काय म्हटलंय. अर्जासोबत 3 रुपये मागितले. आवंटनावर 4 मागितले प्रवेजीसह. प्रथम याचनेवर 3 मागितले. पहा खाली काय म्हटलं. संचालकांनी अंतिम भाग याचना केली. अंतिम याचना केली. मग कंपनीने किती पैसे मागितले अर्जासोबत 3 आवंटनावर 4 पण प्रवेजीसह आहे म्हणजे आवंटनाचे तसे 2च आहे. समजलं ना. म्हणजे 3 आणि 2 5 आणि प्रथम याचनेवर 3 5 आणि 3 8 रुपये मागितले म्हणजे अंतिम याचना किती असन 2 रुपये असन. नाही कळलं. अरे प्रवेजी जर असन तर ह्या हप्त्याची टोटल किती आली पाहिजे प्रवेजी सहित. बरोबर ना. आता भागाचं मूल्य किती आहे 10. प्रवेजी किती रुपये 2 तर ह्या हप्त्याची टोटल किती आली पाहिजे 12. मग याची टोटल पहा किती येते 3 आणि 4 7 7 आणि 3 10 आणि अंतिम याचनेची किती दिले नाही आहे ते किती असन 2. बरोबर आहे. मग आता भागभांडवलची रक्कम लिहिताना कोणती रक्कम घ्यायची प्रवेजी सोडून घ्यायची. भागभांडवलची रक्कम कोणती घ्यायची प्रवेजी सोडून. प्रवेजीची वेगळी लिहायची आपल्याला. मग किती रुपये आहे अर्जाचे 3 आवंटनचे 4 आहे पण प्रवेजी 6 आहे म्हणजे 2 कमी करायचे त्यातले म्हणजे 2च घ्यायचे. 3 आणि 2 5 आणि प्रथम याचना किती आहे 3 5 आणि 3 8. इथे घ्यायचे 8 रुपये. कळलं काय तुम्हाला. 80,000 भागाचे 8 रुपयानं याचना करणार ना आपण. पहा विकले किती 8 लाख भाग किती रुपयानं 10 रुपयानं पण मागणी करताना आपण 2 रुपये कमी मागितले अंतिम हप्त्याचे म्हणून 8 लाख 8 8 6,40,000 येईन काय. 80,000 गुन्हेला 8 80,000 गुन्हेला 8 8 0 0 0 8 8 बरोबर झाले 8 लाख सॉरी 6,40,000 एवढे रुपये आपण मागितले. मागणी केलेली आहे ना हे याचना. त्याच्यानंतर पाहिजे आपल्याला परिदत्त म्हणजे वसूल झालेले भांडवल. परिदत्त म्हणजेच वसूल भाग भांडवल. कोणते भांडवल वसूल. मग मागणी किती केले 6,40,000 मागणी केले ना. याच्यामधून थकीत हप्ता काय करायचा मायनस. थकीत भांडवल मायनस करू. कोणते भांडवल थकीत. थकीत कोणते थकीत म्हणजे कोणते ज्यांनी पैसे दिले नाही. मग कोणी पैसे दिले नाही पा असं कोणी आहे का आहे. पा 500 भाग धारण करणारा एक भागधारक ज्यांनी प्रथम याचनेची राशी भरली नाही. 500 भागाचे कोणते पैसे भरले नाही त्यानं प्रथम याचनेचे. 500 भागाचे प्रथम याचनेचे किती रुपये होतात 3 3 0 0 3 5 15 म्हणजे 1500 रुपये काय झाले थकीत. 1500 काय झाले थकीत. हे याच्यातून मायनस करायचे. भागभांडवल मधून थकीत भांडवल काय करायचे मायनस. कोणत्या जे याचना केलेल्या ना याचना किती केली 6,40,000 त्याच्यामधून थकीत किती झाले 1500 म्हणजे जे उरलेले आहे ते वसूल झाले. वसूल भेटलेले 0 0 10तून 5 गेले 5 हातचा दिला. 10तून 2 गेले 8 हातचा दिला. 4तून 1 गेला 3
6,38,500 हे झाले वसूल भागभांडवल. पुढे जाऊया. थकीत मागणी. हे थकीत मागणी, थकीत भांडवल किंवा थकीत मागणी हेच होय ते. चला पुढे. त्याच्यानंतर आहे भाग प्रवेजी. काय? भाग प्रवेजी. इथं लिहू आपण भाग प्रवेजी. आता भाग प्रवेजी किती आहे बघा ना. प्रवेजी किती रुपये आहे? 2 रुपये. किती भागावर? 80,000 भागावर. 80,000 भागाचा अर्ज आले ना तुम्हाला. 80,000 भागावर 2 रुपये. 80,000 भाग 80,000 भाग गुणेला रुपये 2 प्रत्येकी किती होतात? 8 दुनी 16 म्हणजे 1,60,000 होतात. भाग प्रवेजी नाही कळलं? 1,00,000 भागावर नाही येणार ना प्रवेजी. अर्ज किती भागाचे आले? 80,000. मग तुम्ही वाटप आवंटन किती भागाचं करणार? 80,000. मग प्रवेजी किती रुपये? 2 रुपये. प्रवेजी वेगळी लिहायला लागते आपल्याला. प्रवेजी वेगळी लिहायला लागते. भाग प्रवेजी किती भागावर? जेवढ्या भागाचे अर्ज आले. किती भागाचे अर्ज आले? 80,000. आणि किती रुपये प्रवेजी आहे? 2 रुपये. 80,000 भागाचे 2 रुपयाने 1,60,000. ताळेबंदाची टोटल बिटल आपल्याला करायची नाही आहे. का? कारण बाकीचं आपल्याला लिहायला सांगितलंच नाही आहे त्यानं. बँक शिल्लक वगैरे सांगितले का? नाही. मग टोटल कशी सारखी येणारच नाही. फक्त काय सांगितलं? ताळेबंदामध्ये हे सर्व भांडवल लिहून दाखवा. कोणते भांडवल? अधिकृत भांडवल. आता मी तुम्हाला जेव्हा सुरुवातीला सांगितलं तेव्हा भांडवलाचे वर्गीकरण सांगितले होते. काय सांगितलं होतं? भांडवलाचे वर्गीकरण. पहिलं भांडवल कोणतं असते? अधिकृत भांडवल. अधिकृत म्हणजे जेवढ्या रुपयाला कंपनीने नोंदणी केली की एवढ्या रुपयाचे भांडवल आम्ही गुंतवणार. मग कंपनी काय म्हणते की आम्ही 15 लाख रुपयाचे भांडवल गुंतवणार. त्या 15 लाखाचं 10 रुपये मूल्याचे प्रतिभाग असे किती तुकडे केले? 1,50,000 भाग केले. असं म्हटलंय ना त्यांनी. 15 लाख रुपये म्हटलंय. बघा काय म्हटलंय? विजय लिमिटेडने 15 लाख रुपयाचे अधिकृत भांडवल प्रतिभाग 10 प्रमाणे 1,50,000 समभागामध्ये विभाजित करून म्हणजे विभाजित केले. किती भागामध्ये? 1,50,000 भाग. समभाग किती रुपये मूल्याचे? 10 रुपये मूल्याचे प्रतिभाग. 1,50,000 जर 10 गुणलं तर बरोबर 15 लाख येते. इथं आपण क्लोज केलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं निर्गमित भांडवल. निर्गमित म्हणजे विक्रीला काढलेले. मग 1,50,000 भागापैकी किती भाग कंपनीने विकायला काढले? 1,00,000. 1,00,000 भाग 10 रुपयाने विकायला काढले. 1,00,000 गुणिले 10 किती झाले? 10 लाख. प्रवेजी नाही आहेत भाग भांडवलमध्ये. त्याच्यानंतर आहे अभिदत्त भांडवल. आता हे झाले विक्रीला काढलेले. अभिदत्त म्हणजे विकलेले. हे अधिकृत. हे विक्रीला काढलेले. 1,00,000 विक्रीला काढले. आता 1,00,000 विक्रीला काढले. मग विकले किती गेले? 80,000. 80,000 भागाचे अर्ज आले ना. 80,000 भाग 10 रुपयानं 8 लाखाचे विकले गेले. विकल्या गेले. मग मागणी केली. तर मागणी करताना त्यानं अंतिम हप्त्याचे पैसेच नाही मागितले. पहा ना. अर्जाचे मागितले, आवंटनचे मागितले, प्रथम हप्त्याचे मागितले आणि त्यांनी स्वतःच सांगितलं की संचालकांनी अंतिम भाग याचना केली. मग अंतिम याचनेचे किती रुपये? 2 रुपये. कसे काढले? त्याची टोटल केली तर 10 येऊन राहिली. तशी 12 यायला पाहिजे. कारण आवंटनावर 2 रुपये प्रवेजी आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या हप्त्याची टोटल किती आले पाहिजे? 12. पण येऊन किती राहिली? 10. मग त्याच्यातून 2 प्रवेजी काय केली? कमी. मग 80,000 भागाचे 8 रुपयानं मागणी केली आपण. 8 रुपये मागितले ना. अंतिम हप्त्याचे 2 रुपये मागितले नाही. मग 8 रुपयानं 80,000 भागाचे 6,40,000 मागितले. मग परिदत्त म्हणजे वसूल भांडवल. मग वसूल भांडवल कोणते राहील? मागितले किती? 6,40,000. त्यातले मिळाले किती? नाही. 1,500. मिळाले नाही. एवढे मागितले, एवढे मिळाले नाही, म्हणजे एवढे वसूल झाले. अबे 6,40,000 मागितले, त्यातले 1,500 मिळाले नाही, म्हणजे मिळाले किती? 6,38,500. एवढे रुपये मिळाले म्हणजे वसूल झाले भांडवल. परिदत्त. त्याच्यानंतर भाग प्रवेजी म्हटलं त्यानं. तर प्रवेजी किती आहे? 2 रुपये. किती भागावर प्रवेजी भेटन? जेवढे भाग विकले. किती भाग विकले? 80,000. भागावर 2 रुपयानं प्रवेजी किती होईल? 1,60,000. टोटल करायची गरज नाही. किंवा टोटल केली तुम्ही
तर तुम्हाला इकडची टोटल करायचा प्रश्नच नाही आहे, इकडचीच करायला लागेल या दोघांची, सगळ्याची नाही. हे तर इथं क्लोज केलं ना आपण, फक्त याचीच टोटल करायला लागेल. कोणाची? याची. 0 0 आवश्यकता नाही आहे तशी. 6 आणि 3 7,98,500. हे टोटल आवश्यक नाही आहे, कारण आपल्याला त्यांनी काय म्हटलं आहे, ताळेबंद तयार करायला सांगितलं का त्यांनी आपल्याला? काय करायला सांगितलं त्यांनी आपल्याला? फक्त भांडवल दर्शवायला सांगितलं. काय सांगितलं? भांडवल दर्शवायला सांगितलं. बघा ना काय म्हटलंय, कंपनीच्या ताळेबंदामध्ये अधिकृत भांडवल दर्शवा. दर्शवलं आपण. हे जे भांडवल आहे ना सगळे, हे लिहिताना फक्त शेवटचं भांडवल ठेवायचं, बाकी सगळे क्लोज करत आणायचे 2-2 लाईन देऊन. समजलं ना? हे समजलं? अधिकृत समजलं? निर्गमित म्हणजे विक्रीला काढलेले, अभिदत्त म्हणजे विकलेले, आणि याचित म्हणजे मागणी केलेले, आणि परिदत्त म्हणजे वसूल. जेवढे मागणी केले त्याच्यातून जेवढे वसूल नाही झाले, हो, जेवढे मागणी केले त्याच्यातून जेवढे वसूल नाही झाले ते मायनस करून उरलेले म्हणजे परिदत्त, म्हणजे वसूल झालेले. अबे एवढे अधिकृत आहे, त्याच्यातले एवढे विकायला काढले, बरोबर? एवढे विकल्या गेले, कमी कमी होईल ना ते. मग जेवढे विकल्या गेले त्याच्यातून तुम्ही किती मागणी केले? मग विकल्या तर गेले 8 लाखाचे, पण मागणी किती केले? 6,40,000. कारण 2 रुपये अंतिम हप्त्याची मागणीच नाही केली जाणं. मग 6,40,000 मागितले, त्या 6,40,000 पैकी 1,500 मिळालेच नाही. 500 भागवाल्यानं प्रथम हप्त्याचे पैसे नाही दिले ना, म्हणजे 1,500 मिळाले नाही. म्हणजे मिळाले किती? 6,38,500. आणि भाग प्रवेशी किती आहे? 80,000 भागावर 2 रुपयाने 1,60,000. कळलं का? झालं. फक्त दर्शवा म्हणते. काय म्हटलंय? नोंदी प्रवेजी संबंधी रकमेच्या नोंदी दर्शवा. म्हणजे आपल्याला ताळेबंद तयार करा म्हणते. काय? पूर्ण ताळेबंद करायची गरज नाही. समजा यांनी सांगितलं असतं की पूर्ण ताळेबंद तयार करा, मग काही हेडेक नाही, सोपंच आहे हे. असंच लिहायचं. लिहिलं? टोटल करायची किती? 7,98,500 आली होती ना, ते जिकडे लिहायची त्याला नाव देऊन द्यायचं बँक खाते. काय नाव द्यायचं? बँक शिल्लक. बँक शिल्लक किती? 7,38,500 जे काही येते, नाही हो 7,98,500 येते वाटते, है ना? आपण केली होती ना आता. 7,98,500 येते. तेवढे रुपये वसूल झाले की नाही, तेवढे जिकडे लिहून टाकायचे. बँक शिल्लक दोन्ही साईडची टोटल सारखी येऊन जाते. संपत्तीला फक्त बँक शिल्लकच येते. कळलं ना तुम्हाला? हां, काही अडचण असेल तर सांगा. पहा इथं खाली उत्तर दिलेलं आहे. थकीत मागणी किती आहे? हाय काय बरोबर? भाग प्रवेशी किती आहे? हाय काय बरोबर? वसूल भांडवल किती आहे? हाय काय बरोबर? है ना बरोबर? ताळेबंदाची बेरीज किती आहे? आता यांनी सांगितलंय पण आपल्याला करायची नाहीये. का? कारण आपल्याला फक्त त्यांनी दर्शवायला सांगितलं. तुम्ही केली तरी चालते, नाही केली तरी चालते, कारण फक्त दर्शवा म्हणते. म्हणजे आपल्याला शेवटची टोटल याची 7,98,500. यांनी जर सांगितलं असतं ताळेबंद तयार करा, तर मग आपण काय केलं असतं? 7,98,500 इकडे 7,98,500 याला नाव दिलं असतं बँक शिल्लक. म्हणजे एवढे रुपये मिळाले बा आम्हाला, आणि इकडची टोटल तेवढीच आली असती. मग किती? जर म्हटलं असतं ताळेबंद दर्शवा, तर मग हे सगळं असं आलं असतं. समजलं? काही विशेष नाही आहे. सांगा आता, काही अडचण आहे का तुम्हाला याच्यामध्ये? नाही आहे नक्की? चला पुढे जाऊया. उदाहरण नंबर 2. उदाहरण नंबर 2 घरी करायचं आहे, समजून सांगतो, लक्ष द्या. आनंद कंपनी लिमिटेडने प्रतिभाग ₹10 प्रमाणे देय असलेले 1,00,000 पूर्वाधिकार भागाचे निर्गमन केले. निर्गमन म्हणजे विक्रीला काढले. किती भाग? 1,00,000. किती रुपये मूल्याचे? 10 रुपये. त्यावर खालील प्रमाणे प्रतिभाग रक्कम देय आहे. अर्जासोबत 4, आवंटनावर 3, प्रथम याचना 2. किती झाले मग? झाले बरोबर 10.
प्रव्याजी कसा आहे का खाली बघा. कंपनीला सर्व भागाकरिता अर्ज प्राप्त झाले आणि येणे असलेल्या सर्व रकमा मिळाल्या. म्हणजे कंपनीला सगळे 1 लाख भाग प्राप्त झाले आणि सर्व रकमा मिळाल्या म्हणते. कोणी असं नाही आहे ज्यांना पैसे दिले नाही, म्हणजे थकीत बिकीत नाही आहे. आनंद कंपनी लिमिटेडच्या पुस्तकात आवश्यक रोजकीर्द नोंदी करा. सरळ सरळ नोंदी होते सगळ्या बरोबर. 1 लाख भागाचे अर्जाचे पहिले पैसे मिळणार आपल्याला. अर्जाचे किती रुपये 4. 1 लाख भागाचे 4 रुपयाने किती होईल 4 लाख. 4 लाख रुपये मिळणार आपल्याला अर्जाची रक्कम. तेव्हा नोंद काय होते बँक खाते नावे भाग प्रार्थना राशी खाते जमा. मग प्रार्थना राशी स्थानांतरित करू तेव्हा नोंद काय होते भाग प्रार्थना राशी खाते नावे भाग भांडवल खाते. आवंटनचे पैसे मागू तेव्हा भाग आवंटन खाते नावे भाग भांडवल खाते जमा. बँक खाते नावे भाग आवंटन खाते जमा. भाग प्रथम याचना खाते नावे भाग भांडवल खाते जमा. बँक खाते नावे भाग प्रथम याचना खाते जमा. भाग द्वितीय आणि अंतिम याचना खाते नावे भाग भांडवल खाते जमा. बँक खाते नावे भाग द्वितीय आणि अंतिम याचना खाते जमा. सरळ सरळ नोंदी आहे सगळ्या. उदाहरण नंबर 2च्या 4 2 8 नोंदी होईल. कळलं का. उदाहरण नंबर 3 पण करायचं आहे तुम्हाला. सेम आहे सेम. 25,000 भाग विकायला काढले आहे आणि अर्ज आले 22,000. तर 22,000नच गुणाचं सगळेले. कळलं का. म्हणजे अर्जाचे 22,000चे भागाचे पैसे मिळणार. आवंटनचे 22,000चेच आणि प्रथम याचनेचे 22,000चेच. द्वितीय आणि अंतिम याचनेचे सुद्धा 22,000चे. कळलं काय. 22,000 गुणेला 20, 22,000 गुणेला 30, 22,000 गुणेला 20, 22,000 गुणेला 30. सगळ्या नोंदी उदाहरण 2 नंबर सारख्या. अर्जाची रक्कम मिळाली स्थानांतरित केली. आवंटनची मागितली मिळाली. प्रथम याचना मागितली मिळाली. द्वितीय अंतिम याचना मागितली मिळाली. पण सगळेले गुन्हेला कोणते भाग 22,000. 25,000 नाही, कारण अर्ज कमी आले. कळलं का. मग कमी अर्जाच्या भागाच्या रकमा काढायच्या. रकमा तशा खाली दिलेल्याच आहे. 20 गुणेला 22,000, 30 गुणेला 22,000, 20 गुणेला 22,000, डबल 30 गुणेला 22,000 असं आहे ते. समजलं काय म्हटलं. ठीक आहे. उदाहरण सोडवा. धन्यवाद. पार्टी आपली आभारी आहे.